पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत, काय सांगा? मी परत सर्व पत्रकारांना सांगतो की दोन्ही भाऊ हे सतत एकमेकांना भेटणार आणि याच्यापुढे त्या भेटी अजून वाढत जाणार, परंतु त्याला तुम्ही राजकीय दृष्टीने घेऊ नका। आज आईंचा वाढदिवस आहे आणि आईंच्या वाढदिवसानिमित्त ते आईंना भेटायला बऱ्याच वर्षांनी आले। तर मला असं वाटतं की पत्रकारांनी आता सवय लावून घ्या की दोन्ही भाऊ एकत्र येत राहणार आणि दरवेळेला येणार त्यावेळेला काहीतरी राजकीय असेल असं पकडू नका। कौटुंबिक भेटी देखील होतात, सण चालू आहेत, वाढदिवस आहेत। उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला देखील राजसाहेब गेले होते आणि आई तर त्यांच्या मावशी पण लागतात, काकी पण लागतात, त्यामुळे ते आज त्यांच्या वाढदिवसाला आलेले आहेत। दुसरं मला वाटत नाही दुसरं काय असेल। 1 तारीखला महाविकास आघाडीसह राज ठाकरे देखील निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत महामोर्चा काढला जातो। मला असं वाटतं की हा मोर्चा अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्याकडे ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला निवडणूक आयोग समोर येते आणि सांगते 100 कोटी लोक एवढा मोठा मेळावा होत नाही, म्हणजे मतदानाचा एवढा मोठा महोत्सव होतो। पण माझं मी पुन्हा सांगतो की एक माणसाच्या जर 7-8 आणि 8-8 वेळा नाव असेल तर असे बोगस मेळावे होत राहणार। म्हणजे मी आत्ता इथे बसलो होतो तर इथल्या एका पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मला दाखवलं की इथले पांडुरंग पाटील नावाचे एक नगरसेवक आहेत, त्यांचे एका वॉर्डात 2 वेळा नावं आहेत, एका वॉर्डात। म्हणजे हा जो प्रभाग आहे कोपरी प्रभाग आहे, 2 वेगवेगळ्या याद्यांमध्ये जर त्यांची नावं असतील तर काय आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा ना। सो आमचं मतदान याद्यांवर काम सुरू आहे आणि हा जो मोर्चा निघेल 1 तारखेचा, हा मोर्चा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भारताच्या इतिहासातला निवडणूक आयोगाच्या विरोधातला सगळ्यात मोठा मोर्चा असेल। आपण जर बघितलं अंबरनाथमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे। मी माझ्या अनेक व्हिडिओ भाषणांमध्ये मी म्हटलं आहे की कॅमेरा ऑन झाल्याच्या नंतरच ॲम्ब्युलन्समधल्या लोकांना मदत मिळावी, ॲक्सिडेंटमधल्या लोकांना मदत मिळावी असं नाही आहे ना। कॅमेरा बंद असताना देखील ॲम्ब्युलन्समधनं लोकांना जाता यावं, ॲक्सिडेंट झालेल्या लोकांना मदत मिळण्यात यावी। मला असं वाटतं की दरवेळेला आमच्या उपमुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ येतात लोकांना मदत करताना। आज त्यांच्याच ताफ्यामुळे एका महिलेचा जीव गेला, जबाबदार कोण? प्रशासन, उपमुख्यमंत्री, की जो नेहमी केला जाणारा दिखावा? सो मी नेहमी म्हणतो की व्हिडिओ चालू करून मदत करण्यापेक्षा व्हिडिओ बंद असताना देखील लोकांना मदत मिळावी आणि त्यांची जीव वाचले गेले पाहिजेत, नाहीतर हा धोटांड आहे, बाकी दुसरं काय म्हणण्यात अर्थ नाही। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत युती करणार नाही आणि स्वबळावर कोण? काँग्रेस। मला असं वाटतं की आम्ही अजूनही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू केलेली नाही आहे, बरोबर आहे, आणि आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार असंही म्हटलेलं नाही आहे। या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 2 भावांमधल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत उभी आहेत, याच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल ते वरिष्ठ लेवलला होईल। आता या विषयावर भाष्य थोडं जास्त होईल, बाईंनी पण आमचा सल्ला आहे की थोडा सबुरीने घ्या। आपण जर बघितलं मुंबई महापालिकामध्ये महायुतीची युती असणार आहेत, मात्र ठाण्यामधून देखील चित्र स्पष्ट झालं। मी तुम्हाला परत सांगतो, यांची हिम्मत नाही वेगळी लढायची। माझ्या शब्दावर विश्वास ठेवा की यांचे कार्यकर्ते यांनी सगळे फुगीर भरती केलेले आहेत, आता हे फुटू नयेत म्हणून आम्ही वेगळे लढण्याचा नारा आहे। पण निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी यांच्या बैठका सुरू होणार आणि ही दोघेही एकत्र लढणार आणि ह्यांच्यात हिम्मत असेल तर यांनी वेगळं लढून दाखवावं। सर, एक शेवटचा प्रश्न, मराठी कलाकार महेश कोठारे म्हणतात की भाजप माझा आहे, भाजपचाच महापौर मुंबईत बसणार, असं महेश कोठारे म्हणाले। बहुतेक त्यांचा भ्रम निराश होईल, कारण अशी काही मुंबईची परिस्थिती नाही आणि हे लाचार लोक आहेत। तो एखादा पिक्चर किंवा एखादी काहीतरी यांचा व्हिडिओ त्यांच्या हाताला लागला असेल आणि म्हणून ते भक्त झाले। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।